सर मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, की 2017 मध्ये भाजप पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेवर आलं. नंतरनं 2022 पासनं तिथं प्रशासकीय राजवट होती. ह्या मुद्द्यावर फार कोणी बोलत नाही सर. आपण राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतो, की हं. राजकीय नेते भ्रष्टाचारी, ह्या प्रोजेक्टमध्ये पैसे खाल्ले, त्या प्रोजेक्टमध्ये पैसे खाल्ले. पण 2022 पासनं प्रशासकीय राजवट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. तशी ती पिंपरी चिंचवड महापालिकेत पण होती. पण बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासकीय लोकांवर फार गंभीर आरोप झाले सर. फार हां, गंभीर. म्हणजे फारच गंभीर आरोप आहे ना, झाले. सांगतो तुम्हाला. म्हणजे हं. राजकारण्यांनी जेवढं लुटून खाल्लं नाही या शहराला, असं म्हणतात, की त्याच्यापेक्षा जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या शहराला लुटून खाल्लं. तर यात किती तथ्य आहे? 100% तथ्य आहे. त्याचं कारण असं आहे, मी माझ्या दोन्ही तिन्ही विषयात ह्या विषयावरती वारंवार बोललेलो आहे, हं, हं. की 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जितका भ्रष्टाचार झाला, तो 45 वर्षाच्या ह्या राज्यकर्त्यांचा आपण राज्यकर्त्यांना हं, आमदार, खासदार, नगरसेवक यांना 2%, 3%, 4%, 10% भ्रष्टाचारावर हे करतो. हं. ह्या मंडळींनी एका अतिरिक्त आयुक्तांनी 7 कोटीच्या कामामध्ये 3 कोटी रुपयाची लाच मागितली. 7 कोटीच्या कामात 3 3 कोटी. कोटीची लाच करा म्हणजे हिशोब किती म्हणजे टक्के जवळपास होतं? 40%च्या 40%. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं उदाहरण त्याचे मुहूर्तमेढ कुठं झालं तर भोसरीमध्ये शीतलबाग म्हणून आहे नाशिक हायवेला. हं, हं, हं. 70 लाखाचा लोखंडी पादचारी पूल आहे. 70 लाखाचा. 70 लाखाचा. त्याचं बिल किती झालं? 7 कोटी रुपये. 70 लाखाच्या कामाचं बिल 7 कोटी रुपये. हे राज्यकर्त्यांचं उदाहरण सांग. हं. प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या अतिरिक्त आयुक्तांनी 70 लाखाचं बिल 7 कोटी रुपये वसूल केलं. हे 7 कोटीमध्ये 3 कोटी लाच हे तुम्ही मागली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं सांगताय. मी हे आता राजकारणी नाही. हे आता सांगतो ते प्रशासकीय. हं. पादचारी पुलाचं आहे ते राज्यकर्त्याच्या अच्छा, कामात. राज्यकर्त्यांचे. हां. हां, हां. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 7 कोटीमध्ये 3 कोटीची लाच मागितली, 2 कोटी घेतले, त्याच्यावरती तडजोड केली होती. त्या अतिरिक्त आयुक्ताची आता अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी सुरू आहे. तो अतिरिक्त आयुक्त आता जीएसटी विभागामध्ये आहे. जीएसटीमध्ये आता. जीएसटीमध्ये. म्हणजे इकडे भ्रष्टाचाराचे आरोप आहे. तो अधिकारी आता जीएसटीमध्ये. आता ते पुढचं मला एका कॉन्ट्रॅक्टरने फार गमतीशीर किस्सा सांगितला. हं. म्हटलं महापालिका आयुक्तांची बदली झाली. हं. आयुक्तांची बदली झाली. आयुक्तांना तिथल्या ठेकेदारांनी मिळून एक सोन्याची मूर्ती भेट दिली. आयुक्तांची बदली होते. बदली म्हणजे हे ठीक आहे, की आयुक्त नवीन आल्यावर त्याला गिफ्ट देतात. गेलेल्या आयुक्ताला. अहो त्यांचा हॉटेल तिथं पंचशीलचं आताचं नाव काय त्याचं वेगळं नाव आहे. हं. तर त्या हॉटेलमध्ये ती पार्टी झाली. आम्ही फोटो मिळवायचा प्रयत्न केला, मिळाला सेंड ऑफ नाही पार्टी. आम्हाला. सेंड ऑफ पार्टी झाली. हं. तिथे मोठे-मोठे ठेकेदार आणि संबंधित सगळे अधिकारी, लाभार्थी तिथं होते. त्यांनी जवळपास 20 ते 22 लाख रुपयांची सोन्याची हं. राधाकृष्णाची मूर्ती गिफ्ट दिली. मी हा जाहीरपणे सांगतोय. ह्या आयुक्त संपूर्ण सोन्याची असलेली. संपूर्ण सोन्याची. या आयुक्तांना नोएडामध्ये बंगला बांधायला काढला, तर त्याच्यासाठी एकाने 2.25 कोटीचं झुंबर गिफ्ट दिलं. 2.25 कोटी रुपयांचं झुंबर. झुंबर गिफ्ट दिलं. हे तिथली ही जी म्हणजे हे तुम्हाला हे आम्ही पत्रकार म्हणून लोक आम्हाला येऊन सांगतात ना, हं. ती चर्चा खरी वाटत नाही मला सुद्धा हे. बघा मला पण मला किती वाटतं, की गंभीर आहे. मला थोडंसं असं वाटतं, की प्रेक्षकांना आपण नोटीस करून द्यायला हवं, की सोन्याची राधाकृष्णाची मूर्ती, 2.25 कोटी रुपयात झुंबर. म्हणजे काय काय प्रेम असेल तुम्हाला ठेकेदारांचं? पुढचं सांगतो. 4 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेमध्ये प्रशासकांनी जितकं लुटून खाल्लं, हं. त्यांची अँटी करप्शननी किंवा तुमच्या आता ईडी, सीबीआय ही चौकशी जर झाली ना, हं. त्यातले 70% अधिकारी कायमस्वरूपी घरी जातील. 5-5, 10-10 पिढ्यांचं कोट कल्याण केलेलं इतकं प्रचंड माया कमावलेली आहे. 8 प्रभाग कार्यालय आहेत. 8 प्रभाग कार्यालयामधून दरवर्षी जो प्रभाग कार्यालयामध्ये किरकोळ देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जो निधी दिला जातो, हं. त्यातली 60-70% कामं बोगस. डांबरीकरणाची कामं, दुरुस्तीची कामं, गटरची कामं, बोगस कामं साहेब. अधिकारीच ठेकेदार झाले. अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या पत्नीच्या नावावरती वेगवेगळ्या कंपन्या आहेत, एजन्सीज आहेत. त्यांनाच कामं मिळतात. त्यांनाच कामं मिळतात. कोणी लक्ष द्यायलाच ती कोण पण नाही ना. कामं फुगून वगैरे दिली जात असतील असं. लक्ष द्यायलाच कोण नाही. फुगून सोडा. फक्त पेपरला पण पेपर मग सबमिट करायचा. सत्ताधारी ह्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत नाही का? किंवा सत्ताधारी जाऊ द्या, पण तिथं विरोधक आहेत. ते विरोधकांनी तरी विचारले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते पत्रकार म्हणून सांगताय. मला वाटत नाही, की तुम्ही मांडताय ते मुद्दे तिथला कोणी राजकीय नेता पण एवढ्या ताकदीनं मांडत असेल असं. अहो, मला तिथं सगळेजण म्हणतात तुम्ही एकमेव विरोधी पक्ष नेता आहे. म्हटलं अरे पत्रकाराचं कामच आहे. सत्तेला प्रश्न विचार. सत्तेला प्रश्न विचारणे आपलं कामच आहे. टॅक्सपेअरच्या वतीने विचारतो. हा टॅक्सपेअरचा पैसा आहे. आणि त्यात विचारलं गैर काय आहे?
हे चुकीचं आहे, तुम्ही खुलासा करा ना, हे चुकीचं आहे म्हणून सांगा ना. मी सांगतो ना, 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये राज्यामध्ये 29 महापालिका आणि सगळ्या नगरपालिका झेडपीचं 3,00,000 कोटींचं बजेट होतं. ह्या महापालिकेचं 9 वर्षातलं बजेट काढलं तर 60,000 कोटीचं होतं. हिशोब मांडा ना भाऊ, हिशोब तर मांडायला पाहिजे ना आपण त्याचा. तर ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये शेखर सिंग यांच्या काळामध्ये जी जी काही कामं झालेली आहेत त्याचा लेखाजोखा मांडायला नको का आपण? बरोबर. 12 कोटी रुपयांचं एक सॉफ्टवेअर 120 कोटीला खरेदी केलं. हा प्रश्न मी नाही विचारत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधीद्वारा हा प्रश्न मांडला. त्याची चौकशी सुरू आहे. 12 कोटीचं 120 कोटीला? अरे म्हणजे झालं काय? म्हणजे म्हणजे डोळे पांढरे होत नाही तुमचे? नाही नाही, मी तेच म्हणतोय की खाण्याची पण एक हद्द असते, ती हद्द पण यांनी पार केली असं म्हणणं आहे एकदम तुमचं. भयंकर आहे. भयंकर आहे.